मग आता गणेशाने 2 कार्य कसे निभावले त्याचं वर्णन ब्रह्मवत पुराणाने आणि पुराणामध्ये सांगितलेलं आहे। तर इथे आणखीन एक सांगितलेलं आहे की वरदान भेटले देवताकडून। काय सांगितलेलं आहे? जो गणेशाचं दर्शन घेईल त्याचे विघ्न नाश होतील। म्हणून गणपतीच्या आरतीमध्ये काय? संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे। संकष्टी पावावे, पावावे म्हणजे पाहणे। संकटामध्ये गणपतीला पाहिलं तर काय होईल? निर्वाणी रक्षावे, तुमचं निर्माण होईल, रक्षा होईल। म्हणून तो कडवं ह्या लाईनमधून तिथे घेतलेले। म्हणून आपण जे काही कडवे म्हणतो त्याचा अर्थ पण समजून घेणं गरजेचं आहे। निस्त्या भोकंपाट्यामध्ये चालू आहे, तो आरती फिरवतो किती वेळा, त्याला काही घेणे देणं नाही। इकडे यांना मोदकाचं पाडलेलं असतंय, दुसऱ्यांना वाटतंय कधी डान्स चालू होईल। आता काल मंदिरात तुम्हाला एक घटना सांगतो, जन्माष्टमीची प्रसंग आहे। तिथे 4-5 पोरं आले तर मोबाईल घेऊन, आणि त्या APIला विचारलं की अहो इथं या बाया कधी नसतात हो, ह्या लेडीज कधी नसतात, मला शूट करायचंय। ते मला शेड्यूल नाही आलं, शेड्यूल आलं की तुला देतो। म्हणजे आपण मंदिरात कशासाठी येतोय? आपला उद्देश काय असला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, हे जोपर्यंत क्लिअर नसेल ना तर आपली बुद्धी नाही का केवळ पशुवत बुद्धी एकदम मंद किंवा एकदम खालच्या दर्जाची असते। एवढा जन्माष्टमीचा कार्यक्रम, तो प्रश्न त्या अधिकारीला विचारला, आणि तो अधिकारी चांगला होता, त्याला जर कोणी असलं असतं तर 2 झाडले बी असते। आणि नंतर मला ते प्रभूजी येऊन सांगितलं, प्रभूजी ऐसा आहे म्हणलं सोडून द्या, काय करणार असं। तर सांगायचं तात्पर्य हे असं। तर आपण जे काही गणपतीचे करणार आहेत तर हे गणपतीचे 2 कार्य, एक तर म्हणजे काय, भौतिकवादी जे त्यांची पूजा करतात। आता संकट चतुर्थी कशाला करतो? की जीवनामधले संकट कमी व्हावं आणि आपल्या ज्या इच्छा पूर्ण करावं त्यासाठी संकट चतुर्थी करतो। ते गणपती बाप्पाशी आपल्याला काही प्रेम नाही, खाली त्याला कसं यूज करायचं। देव देवता आणि आपले सण आपण देवताने यूज करण्याचं काम केलेलं आहे, यूज अँड थ्रो, आपली जी मेंटॅलिटी झालेली आहे। मग गणपती बाप्पाचं एक रूप पाहिलं, भौतिक गोष्टी जर मागितल्या तर तुम्हाला ते भौतिक गोष्टीच देते ना, पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक गोष्टी त्यांना मागता तर आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील। आणि म्हणून गणपतीने आध्यात्मिक गोष्ट काय दिलेली आहे त्याचं वर्णन जेव्हा महाभारताची रचना करायची होती, 5000 वर्षापूर्वी लोक श्रुतीधर असायचे। श्रुतीधर म्हणजे जे काही एकदा ऐकलं त्याच्या डोक्यात राहायचं। जेव्हा वेदव्यासाने पाहिलं की कलियुगामध्ये लोकांची बुद्धी काय आहे, प्रायण अल्पायुष्य कलश्मी युगे जना मंद सुमंद भागे उपद्रता। प्रायण अल्पायुष्य, सगळ्यांचं आयु कसं आहे, अल्पायुष्य। आणि उपद्रता, भांडण करणं मंद आहे। मंद म्हणजे काय, भौतिक संसारामध्ये ते खूप उत्साहित, पण अध्यात्मामध्ये कसे मंदबुद्धी आहे, कोणी काही सांगितलं ते करतात। आणि सगळ्यात मध्ये हिपोक्रसा म्हणजे कपट आणि दंभ त्याच्यामध्ये राहिले। आणि आयु पाहिलं तर आपला त्याच्यावर वेगळं विवेचन होईल त्या श्लोकावर, पण आयु खूप कमी। तर अशा लोकांसाठी काय केलं पाहिजे तर त्यांनी पाहिलं की 4 वेद 18 पुराण 108 उपनिषदाची रचना केलेली। पण हे 4 वेद 18 पुराण यांना काही समजणार नाही, तर यांच्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या लोकांना धर्म अर्थ काम आणि मोक्षावर आधारित त्यांच्या उद्धारासाठी नेलं पाहिजे। मोक्षकडे नेण्यासाठी आपल्याला ग्रंथाची रचना केली पाहिजे। आणि मग कोणता ग्रंथ रचायचा तर त्याच्यामध्ये महाभारताची रचना करायची होती। आणि महाभारताची रचना करीत असताना त्यावेळेस वाटलं की नाही, आपण नाही का ब्रह्माजीला त्यांनी पाहिलं की मला एक ग्रंथ रचना करायचा आहे, पण कोणीतरी असा लेखक पाहिजे की जो मला मदत करू शकेल। आणि मग त्यांनी ब्रह्माजीची स्तुती केली, प्रार्थना केली, पूजा केली। ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर म्हटले की हे वेदव्यास, तुमचं मला बोलवण्याचं काय कारण आहे? त्यावेळेस म्हटले की मी कलियुगासाठी ग्रंथ रचना करतोय, धर्म अर्थ काम मोक्ष, त्यामध्ये मला एक चांगला लेखक पाहिजे, तो लेखक तुम्ही मला सांगा। त्यावेळेस आपलं ब्रह्माजी म्हणतात, यस्य काव्यस्य कवयनो समर्थ विशेषा, म्हणजे या कलियुगामध्ये सगळ्यात कवीमध्ये सर्वश्रेष्ठ काव्य जर कोणता असेल, विशेष काव्य असेल ते महाभारत असेल। त्यामुळे या काव्याला विशेष व्यक्तीच लागेल तुम्हाला। म्हणून ठीक आहे, कोण असणार तर ते म्हणतात की बुद्धीची देवता जी गणेश आहे त्याची तुम्ही काय करा, उपासना करा। आणि उपासना केल्यानंतर त्यावेळेस मग ब्रह्माजींना आशीर्वाद दिल्यानंतर निघून जातात। आणि गेल्यानंतर इथे वेदव्यास नाही का प्रार्थना करतात गणपती बाप्पाला।
आणि गणपती बाप्पाला प्रार्थना केल्यानंतर तिथे लगेच गणपती प्रगट होतात. आणि प्रगट झाल्यानंतर ते म्हणतात की काय बा मला कशाला बोलवलं आहे. तर ते म्हणतात की मला महाभारताची रचना करायची आणि त्या रचना करण्यासाठी तुम्ही मदत करा. तर त्यावेळेस ब्रह्माजी आपलं गणपती म्हणतात सृष्टम प्रम विघ्नेश यदि लेखने क्षणम लिखिते नहाम तिष्ठामी तदा स्वेत लेखम. ते म्हणतात की ह्या श्लोकामध्ये म्हणतात गणेश म्हणाले हे वेदव्यास मी एक अटीवर कार्य करण्यास तयार आहे, माझी लेखणी थांबली नाही पाहिजे. न म्हणजे एक जर क्षण थांबली तर मी ते ग्रंथ अर्धवट सोडून निघून जाईन, बाकीची लेखणी तुम्हाला करावं लागेल. तर ही आट टाकल्यानंतर वेदव्यास म्हणले ठीक आहे, मी जे काही सांगेल ते तुम्हाला समजून उमजून लिहायचं, तोपर्यंत लिहायचं नाही. आणि मग ह्या आटीवर गणेशाने सुरुवात केली आणि केल्यानंतर ते म्हणतात की व्यासम वोच देवम बुद्ध्वा मा लिखितम क्वचित ओम त्वक्ता गणेश बुभुहा किलम लेखक. मी लेखन करण्यास तयार आहे. आणि मग करण्यासाठी गणेशाने काय केलं, सुरुवात केली. आणि केल्यानंतर महाभारताचे किती श्लोक आहेत तुम्हाला माहित आहे? 1,00,000 श्लोक आहेत. किती लाख? 1,00,000 श्लोक आहेत. आणि 1,00,000 श्लोक केल्यानंतर त्याच्यामध्ये 8,230 श्लोक हे कूट श्लोक आहेत. कूट श्लोक म्हणजे एक श्लोक टाकल्यानंतर तिथे मनुष्य नाही का विचार करण्यासाठी. आणि तेवढ्या स्पीडमध्ये सांगत असताना गणपती काय करायचे, ते ऐकायचे पुन्हा लेखन करायचे. आणि मग कोणता श्लोक आहे, त्या कूट श्लोकापैकी एक श्लोक तुम्हाला म्हणून दाखवतो. ते म्हणतात उचिष्ट शिव निर्माल्यम वमनम मृतकर्पटम काकविष्टा समायुक्तम पंचपूताने भारता. काय की हा 5 गोष्टी पवित्र म्हटल्या जातात आणि ते आपण वापरतो. कोणतं? उचिष्ट शिव निर्माल्यम. उचिष्ट हे पवित्र म्हटले जाते. उचिष्ट शिव निर्माल्यम वमनम मृतकर्पटम आणि काकविष्टा समायुक्त पंचभूतानी भारता. ह्या 5 गोष्टी पवित्र म्हटल्या जाते. या कधीच दूषित होत नाहीत. कोणत्या? एक उचिष्ट. दुसरी गोष्ट आहे शिव निर्माल्य, म्हणजे अंगावरली महादेवाच्या अंगावरलं निर्माल्य ते पवित्र म्हटले जाते. तिसरं काय? वमन, उलटी पवित्र म्हटले जाते. आणि त्याच्यानंतर जे मृत शरीर आहे त्याच्यावरलं कपडा पवित्र म्हटल्या जाते. आणि सगळ्यात काकविष्ठा. काकविष्ठा म्हणजे जे कावळे बसतात तेच वस्तू पवित्र म्हटल्या जाते. अशा 5 गोष्टी काय आहेत? पवित्र आहेत. तर गणेश विचार करीत होते बघा 5 गोष्टी कशा पवित्र असू शकेल. तर मग त्यांनी उच्चिष्ट ह्या शब्दाचं बघितलं. जेव्हा गाय दूध पित असते त्या दूध काढण्याच्या पहिले वासरू ठेवल्या जाते. आणि वासरू काय करतं, गाईचं अर्ध दूध पिते, फेस येते. ते काय करतं, फेस केल्यानंतर जो गवळी असतो तो काय करतो, त्या वासराला मागं सरकतो दूध काढतो. आणि पुन्हा जर ते पाना कमी होत असेल तर पुन्हा त्याला काय करते, ते वासरू गाईच्या थानाला स्पर्श करतो. म्हणजे ते दूध काय होतं, फेस येते, दूध काढतात, म्हणजे उष्ट दूध. आणि ते आपण अभिषेकाला वापरतो का नाही. म्हणून ते उच्चिष्ट जे दूध आहे ते प्रत्येक अभिषेकाला चालतंय. म्हणून उष्ट एकमेव उष्ट वस्तू चालते ती दूध चालते, बाकी कोणती चालत नाही. बरेच लोक देवाला भोग लावताना असं करतात. मी सांगितलं 2 थेंब टाकतात, चाटून बघतात डाळीत पाणी मीठ कमी का जास्त आहे. याचा अर्थ ती बाई नाही का, तिने काही शिकलं नाही जीवनामध्ये, किंवा कुकिंग करणारं पर्सन. दुसरी गोष्ट आहे शिवनिर्माल्यन. महादेवाच्या अंगावरलं सगळं पवित्र असतं. कोणतं भावा? तर त्याच्यामध्ये एकमेव आहे नदी. जेव्हा गंगा प्रगट होती तर तिच्यामध्ये सगळेजण डुबकी मारायला जात होते. बाकी सगळ्या गोष्टी अपवित्र आहेत, पण शिव निर्माल्य ते गंगेचं पाणी काय म्हटलेलं आहे, पवित्र म्हटलेलं आहे. त्याच्यानं वमन उलटी ही पवित्र म्हटल्या जाते. ते हजारो फुलावून काय करते, मध जमा करते आणि ती काय करते, आपल्या मधाच्या पोवळ्यामध्ये जमा करते. आणि तोच मध आपण चाटून चाटून खातो का नाही. ती उलटी चाटून खातो. आणि अभिषेकाला पण ती उलटी चालते का नाही. म्हणून हे पवित्र म्हटलं जाते. आणि शास्त्र सांगितलेले मृतकर्पटम. मृतकर्पटम म्हणजे डेड बॉडीवर रेशमी जर वस्त्र टाकलं तरी ते टाकून सुद्धा दूषित होत नाही. बाकी सगळ्या वस्तू दूषित होतात, ते कधी आपण आणत नाही. तर सांगण्याचं तात्पर्य. त्याच्यानंतर काकविष्ठा. काकविष्ठा म्हणजे ज्या वटवृक्षावर कावळे बसतात, बगळे बसतात, पण त्या वटवृक्षाची तुम्ही काय करतात,
पूजा करतात ते पण पवित्र म्हटलं जाते. असे समायुक्त पंच पुताने भारता, असे 5 गोष्टी कशा आहेत पवित्र, याला म्हणतात कूट श्लोक. बाहेरून अर्थ वेगळाच होतो पण आर्थिक अर्थ आहे ना तो वेगळा असतो. म्हणून असे गणपती बाप्पाने किती श्लोक लिहिले आपले गणपती वेदव्यासाने किती श्लोक सांगितले, भरपूर श्लोक सांगितले. आणि असे श्लोक सांगितल्यानंतर गणपती बाप्पाने नाही का 1,00,000 श्लोकाची रचना केली. आणि 1,00,000 श्लोकामध्ये विशेष करून भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता गणपती बाप्पाने लिहिली. आणि त्या गीतेमध्ये किती श्लोक आहेत, 700 श्लोक, 18 अध्याय. जसं आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात मेन पार्ट कोणता माहिती आहे, हार्ट आहे. हार्ट बंद पडला ना सगळी बॉडी बंद पडते. तसं त्या महाभारताचा मेन जो पार्ट आहे ती भगवद्गीता आहे. आणि त्या गीतेमध्ये भगवंता गणपती लिहिता यज्ञाशिष्टाना सुनतो मुच्यंते सर्व किल्बिषे भुजंते आगम पापा ए पचंती आत्मकारण. यज्ञाला जो अर्पण केलेला प्रसाद आहे तो मी काय करतो, स्वीकार करतो. तसंच गणपती बाप्पा काय म्हणतात की जरी मला तुम्ही कोणत्याही देवतांच्या हातात जर तुम्ही प्रसाद जर कधी दिसणार नाही, दिसला का कोणताही देवता की लाडू घेऊन बसलेला आहे, एकमेव देवता आहे तो लाडू घेऊन बसलेला. आणि त्यांना लाडू कोणता आवडतो, जो भगवान विष्णूला अर्पण केलेला प्रसाद जेव्हा तुम्ही अर्पण करतात ना ते स्वीकार करतात. म्हणून प्रसाद नाही का लाडू दिलेला आहे एक लेफ्ट साईडला, आणि लाडू ते कंटिन्यू स्वीकार करतात. ते लाडू स्वतःसाठी आणि येणाऱ्या भक्तांना सुद्धा. म्हणून ते रोज गाणे पण लागतात, पार्वतीच्या नाही आणखी नाही गणपतीचा गोंडा असं काहीतरी एक भजन आहे आमच्याकडे, संकट चतुर्थीला बरेच लागतात. त्याच्यामध्ये एक प्रसंग येतो. तर हे गणपती बाप्पाने गीता लिहिली आणि त्या गीतेचं रचना केल्यानंतर ती गणपती बाप्पाने काय केलं, रचना केल्यानंतर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना का दिलं. आणि दिल्यानंतर त्यांना एकच इच्छा आहे की 10 दिवसामध्ये त्यांचे जे मोठे कान आहेत ना ते शांताबाईचे गाणे ऐकण्यासाठी नाही आहे, शिला की जवानी, बाबूराव, हे गाणे ऐकण्यासाठी नाही आहे. तर 10 दिवस तुमच्या घरामध्ये त्यांच्यासमोर गीता वाचा. कारण की आजकाल एवढा वल्गरपणा झाला आहे, मी त्याच्यावर बोलणार आहे. तर 10 दिवस गणपतीसमोर जेव्हा तुम्ही बसवतात ना नुसतं मोदक खाण्यासाठी आरती फिरवण्यासाठी नाही. तुम्हाला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही आहे, मला काय आवडतं महत्त्वाचं नाही, त्यांना काय आवडतं हे महत्त्वाचं आहे. म्हणून गणपती बाप्पाला प्रसन्न करायचं असेल तर 10 दिवस त्याच्यामध्ये भगवद्गीता वाचले. म्हणजे महाभारत त्यांचे जी लिखाण जर तुम्ही महाभारतले वाचणं तर शक्य नाही, पण त्याचा जो हार्ट आहे गीता आहे ती वाचली पाहिजे. सकाळी गीता वाचायचे. आणि त्याच महाभारतामध्ये भीष्मदेवाने विष्णू सहस्रनाम म्हटलेले माहिती ना, आणि ते विष्णू सहस्रनाम रोज सकाळ संध्याकाळी त्यांच्यासमोर म्हटलं पाहिजे. गणपतीला प्रसन्न करायचं असेल आणि जेव्हा तुम्ही करतात ना ते तुमच्या जीवनातले संकट तर दूर करतात. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे जे इष्टदेवता आहेत बघा, या जगामध्ये कोणी कवी नाही का काही लिहितो ना तो स्वतःचं नाव टाकून देतो. पण गणपती बाप्पाने एवढं महाभारताची रचना केल्यानंतर कुठेही नाव टाकलं नाही बरं. पण वेदव्यास त्यांचं नाव टाकतात स्टार्टिंगलाच, ओम गणेशाय नमः, मी तुम्हाला नमन करतोय. त्याच्यानंतर कुठेच मी महाभारत वाचल्यानंतर कुठे गणपती बाप्पाचं स्टार्टिंगला आणि एंडिंगला नाव नाही. म्हणजे कार्य करायचं पण त्याचं श्रेय नाही घ्यायचं, हे सगळ्यात मोठं हृदय लागतं. आपण थोडंसं जरी केलं, मी केलं त्याचं श्रेय घ्यायला बसलो, कारण या जगातली प्रवृत्ती तशी आहे. पण गणपती बाप्पांनी श्रेय नाही घेतलं, ते श्रेय कोणाला दिलं, वेदव्यासांना दिलं. मी तर लिखाण केलं पण मेन सांगणारा व्यक्ती कोण आहे. म्हणून बघा महाभारत कोणाची रचना केली लोक काय म्हणतात, गणपती बाप्पाचं नाव खूप कमी येते, कारण त्यांना ते क्रेडिट घ्यायचंच नाही, हे आपल्याला शिक्षा देण्यासाठी. म्हणून आपल्यासाठी गणपती बाप्पा 10 दिवसात गेल्यानंतर मोठं धन कोणतं दिलं असेल तर महाभारत आणि भगवद्गीता दिलेली. म्हणून घरी गणपती बसवण्याच्या पहिले आपल्याला हे विचार करायचा, त्यांना खरंच आपण परत ते मोदक खाण्यासाठी येत नाहीत, ते तुमच्याकडून ऐकण्यासाठी येतात. आम्ही पाहिले लोक उकडीचे मोदक गणपतीला आणि फ्राय केलेले गणपती मोदक आपल्याला, आणि 32 ते कितीतरी मोदक ठेवतात ना, एकच ठेवतात. गणपती बाप्पा विचार करतो एवढी मोठी प्लेट माझ्यासमोर, आणि आरती होईच तर राहते. आरती झाले रे झाले, भक्त सगळे तुटून पडतात त्याच्यावर. शेवटी काय
असे कलियुगातले भक्त आहेत. म्हणून हे गणपती बाप्पाचं लिखाण आपल्यासाठी दिलेलं आहे.